ठीक आहे, लेक्चर नंबर 3 आपण स्टार्ट करतो आहे डेफिनेट इंटिग्रेशन. पण लास्ट याच्यामध्ये मोस्टली ह्या टाईपचे क्वेश्चन आपण पाहिले होते ज्याच्यामध्ये ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन किंवा काही याच्यात मॉड्युलस फंक्शन होते, मोस्टली तेच क्वेश्चन होते. सो आज पण आपल्याला त्याच्या बेसवर काही क्वेश्चन्स आहे, मग पुढे जाऊन वेगवेगळे अजून स्ट्रक्चर आहे. मोस्टली 25 मध्ये आलेले क्वेश्चन्स आहे. नाव ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, आता होप सो लास्ट याच्यात पण असा क्वेश्चन सॉल्व केला होता, फक्त मॉड ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ एक्स होता. सो हे त्याच्यासोबत लॉग आहे, नो प्रॉब्लेम. जे याचा आन्सर आलं होतं, जे नंबर्स आले होते याच्यात बेसवर नंबर्स येतात इंटरवलच्या बेसवर, फक्त लॉग त्याला कनेक्ट असेल. तर हे सॉल्व करायचं असेल ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, तर पहिले इंटिजर बेस आपल्याला एक नंबर लाईन बनवून इंटरवल डिसाईड करावं लागतात की कुठनं तर कुठपर्यंत आपल्याला ते फंक्शन काम करणार, ते स्ट्रक्चर दिसणार आहे. जसं आता याच्यात नंबर लाईनच्या अकॉर्डिंग ॲनालिसिस करायचं म्हटलं तर 1 to 4 हा इंटरवल गिवन आहे. म्हणजे आपला क्वेश्चन सॉल्व करायचा असेल तर त्याच्यामध्ये इंटिजर्स इन बिटवीन 1 to 4 जर पाहिलं तर 2 येईल, 2 आल्यानंतर 3, 3 आल्यानंतर 4. सो टोटल आपल्याला हे फंक्शन घ्यायचे 1 to 2 फर्स्ट इंटिग्रेशन, 2 to 3 आणि 3 to 4. पहिले नंबर लाईनच्या बेसवर इंटिग्रेशन किती हे तर डिसाईड झालेत. सो क्वेश्चन जो होता, क्वेश्चनला नोट करायचं आहे 1 to 4 लॉग ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ एक्स डी एक्स. हा आपला नॉर्मल क्वेश्चन होता. सो ग्रेटेस्ट इंटिजरचं डायरेक्ट इंटिग्रेशन येत नाही, त्याच्यामुळे पहिले ग्रेटेस्ट इंटिजरचे इंटरवल नोट करावं लागतात. सो इंटरवल आहे 1 to 2 लॉग ऑफ फर्स्ट स्ट्रक्चर, जे काय आहे ते ॲज इट इज नोट करायचं, प्लस 2 to 3 लॉग ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ एक्स, प्लस 3 to 4 लॉग ऑफ. ठीक आहे, हे नोट केलं. लास्ट लेक्चरमध्ये फक्त एवढा पार्ट होता. आपण काय केलं होतं, फक्त ही टर्म राहिली असती तर याचं मिनिंग काय राहतं, 1 to 2 मध्ये एक अर्धा नंबर ह्यामध्ये प्लेस केला. 1 to 2 मध्ये फ्रॅक्शनल नंबर्स येतील, समजून घ्या 1.1 घेतला किंवा 1.2 घ्या, तर त्याचा ग्रेटेस्ट, इथे मी 1.2 घेतला तर त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर तुम्ही काही घ्या, याच्यातला ग्रेटेस्ट इंटिजर काय असेल 1. म्हणजेच याच्या जागी आता मी डायरेक्ट 1 नोट करणार आहे. तसं याच्या जागी 2 to 3 म्हणजे ह्यामधले फ्रॅक्शनल तुम्ही घेतले, 2.5 घेतला, 2.5चा ग्रेटेस्ट इंटिजर काय राहतो. हां, कसं फाइंड करतात ग्रेटेस्ट इंटिजर, इमिडिएट लेफ्ट इंटिजर आपल्याला पाहिजे. सिमिलरली 3 to 4 मध्ये पॉईंट्स घेतले, ह्यामधला ग्रेटेस्ट इंटिजर काय असेल 3. सो यांचे आन्सर आलेत. हे स्ट्रक्चर आहे. सो आय इज इक्वल टू 1 to 2 लॉग ऑफ, याचा आन्सर येते 1, प्लस 2 to 3 याचा आन्सर आहे 2, प्लस 3 to 4 लॉग ऑफ 3 dx. सो इंटिग्रेशन आता असं स्ट्रक्चर आलं आहे की जे इंटिग्रेट होऊ शकतं. याच्या आधी जे स्ट्रक्चर होतं, मॉड्युलस फंक्शन असू द्या किंवा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असू द्या, त्याचं इंटिग्रेशन डायरेक्ट येत नाही. सो आता या प्रत्येकाचं इंटिग्रेशन पॉसिबल आहे. सर्वात महत्त्वाचं हे सर्व कॉन्स्टंट आले आहेत. कॉन्स्टंटमध्ये पण एक नंबर असा आहे ज्याचा आन्सर डायरेक्टली काय असतं 0, तर याचा रोल संपला आहे. सो आय इज इक्वल टू 0 इंटिग्रेशन ऑफ 0 0. हां, इथे आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये असं समजून घ्या फक्त 2 आला होता, तर 2 म्हणजे कॉन्स्टंट के एक्सचं इंटिग्रेशन असतं, केचं इंटिग्रेशन असतं के एक्स. तसं हा पण लॉग 2 कॉन्स्टंटच आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन काय असेल लॉग 2 एक्स. एक्स जो आहे तो व्हेरिएबल आहे, त्याचं लिमिट ॲज इट इज 2 to 3. सेम थिंग याचा आन्सर असेल लॉग 3 एक्स 3 to 4. सो आय इज इक्वल टू लॉग 2 ॲज इट इज, याचा आन्सर 3 - 2 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, लॉग 3 ॲज इट इज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो फायनली आपल्याला आन्सर भेटतं आहे लॉग 2 प्लस लॉग 3. ही लॉगची प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग हे दोघी मल्टिप्लाय होऊन जातील, 2 × 3. ठीक आहे, तर याच्यावरनं तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की थोडंफार चेंजेस होतात. तुमच्या एक्झाममध्ये असं काहीतरी येऊ शकतं. असा पण एक क्वेश्चन आला आहे
इथे बाहेर एक्स आहे, काय करणार, हा एक्स आहे, तर एक्सचा काय रोल होता पहा आता, ह्या लॉग म्हणजे इथे एक्स आहे, आन्सर पहिले जस्ट लाईक एक्स म्हटलं तर त्याच्या इंटरवलनुसार त्याचा आन्सर 1 आला असता. इथे आता एक्स बाहेर येताना ते 2 राहिलं असतं, म्हणजेच 1x 2x 3x त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो काही असू शकतं, ते जमलं पाहिजे. नेक्स्ट वन, सेम स्ट्रक्चर सो टाईप ऑफ फंक्शनमध्ये येतो आहे मॉड्युलस फंक्शन. मॉड्युलसचं मिनिंग असतं ऑलवेज पॉझिटिव्ह. सो याच्या आधी ह्यासारखा एक क्वेश्चन आपण सॉल्व केला होता, त्याच्यात पण असं समजून घ्या साईन होता, फक्त त्याचं लिमिट 0 to 2π होतं. जर साईन एक्स राहिला असता ठीक आहे, ऑब्झर्वेशन करा. तर आपण काय करतो, जर मॉडमध्ये हे आलं आहे तर साईन एक्सची व्हॅल्यू 0 घेतली असती. सो साईन 0 ॲक्च्युली पहा, लास्ट क्वेश्चन आहे आपण आधी सॉल्व केलेलं ते स्ट्रक्चर मी दाखवतो. लिमिट 0 π 2π. जर लिमिट 0 to 2π राहिला असता आणि इथे फक्त मॉड ऑफ साईन राहिला असता, तर साईन एक्स इज इक्वल टू 0 घेतला तर एक्सची व्हॅल्यू 0 0 असते, पाय 0 असते. पण ही 0ची लाईन आहे ना पूर्ण, साईन 0 0 असतो, साईन पाय 0 असतो, साईन 2π 0 असतो. आता 0 to 2π मध्ये कोण आला असता, पाय, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली असती, पाय. ह्याच्यात तुम्ही ह्या 2 व्हॅल्यूज तर आलेल्या आहे, कारण की ह्यामधली व्हॅल्यू लागणार आहे. तर लिमिट आपण असं स्प्लिट केलं असतं, 0 to एक इंटिग्रेशन हे राहिलं असतं, साईन एक्स 0 to π हा पाय राहिला असता, दुसरा पाय टू 2π साईन एक्स. मग आता याच्यात आपण डिसाईड करतो की हा पार्ट ट्रिग्नो ॲक्च्युली साईनच्या अकॉर्डिंग पॉझिटिव्ह राहतो, म्हणजे हा पॉझिटिव्ह राहील, हा काय राहतो, आपल्याला मॉडच्या नुसार काय पाहिजे, हां याला मी पॉझिटिव्ह घेतलं असतं. असं आपण आधी केलं आहे, फक्त त्याच्यामध्ये 2 फंक्शन होते. तर ह्यामध्ये तसं काहीच करण्याची गरज नाही, कारण की लिमिट काय सांगा, 0 to π मध्ये साईन काय असतो, ठीक आहे ना, काय असतो, पॉझिटिव्ह. म्हणजे याचं मिनिंग काय, मी मॉड रिमूव्ह केला, काहीच करण्याची गरज नाही, मॉड रिमूव्ह, कारण की निगेटिव्ह नाहीच आहे ना. पण ह्या केसमध्ये 0 to 2π राहिला असता तर मग स्प्लिट करावं लागलं असतं. तर पहिलं स्प्लिट म्हणजे साईन एक्सची व्हॅल्यू तुम्ही 0 घेतली असती तर एक्सचं तुम्हाला पाय भेटला असता, हा पॉझिटिव्ह इंटरवल राहिला असता, हा निगेटिव्ह राहिला असता. चला स्टार्ट करूया. एक बाजूला साईन वेव्ह ड्रॉ करा. ॲक्च्युली हे लागणारच नाही आपल्याला, फक्त पॉझिटिव्हवाला पार्ट लागणार आहे. झिरो टू पाय साइन एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. एक बाजूला नोट करून घ्या तुम्हाला समजण्यासाठी. ह्या इंटरवलमध्ये साइन एक्स ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. म्हणजेच आपला क्वेश्चन आय इज इक्वल टू 0 to पाय साइन क्यूब एक्स. मॉड डायरेक्ट रिमूव्ह झाला. त्याचं रिझन आहे ऑलवेज पॉझिटिव्ह. बस आता हा पार्ट सॉल्व करायचा. हा झाला तुमचा नॉर्मल क्वेश्चन. कारण की त्याच्यात मायनसचा प्रश्नच नाही, मायनस येणारच नाही. आला असता तर मग आपण डिव्हिजन वगैरे, आणि तुम्ही ह्यामध्ये जर साइन एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर तुम्हाला स्प्लिटिंग पण भेटणार नाही. स्प्लिट हेच होते 0 to पाय, म्हणजे काही करण्याचीच गरज नाही. मग आता हा नॉर्मल क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनलाच आपण असं नोट करू शकतो, जर हा इन केस साइन स्क्वेअर एक्स राहिला असता आणि हा साइन एक्स राहिला असता तर काही पॉसिबिलिटी आहे. जर साइन स्क्वेअरच्या जागी पण कॉस राहिला असता तर कॉसचा हा डेरिव्हेटिव्ह, तर कॉस बनवून टाकू. 0 to पाय 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स साइन एक्स डी एक्स. सो आता एक फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. पुट
कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू टी, त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साईन ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी. ठीक आहे, हे आलं. अलॉंग विथ लिमिट चेंज करून टाकू. लिमिट एक्स इज इक्वल टू 0 टू पाय होतं, आपल्याला पाहिजे टी कॉस ऑफ एक्स कॉस 0 1 कॉस पाय इज -1. तर आपलं जे फंक्शन आहे 0 1 टू -1 1 टू -1 1 मायनस टीचा स्क्वेअर डी टी मायनसमध्ये मायनस डी टी. हे आलं आहे. बस याला सॉल्व करून तुम्हाला आन्सर भेटलं पाहिजे. सो आता नॉर्मल वेनी सॉल्व केलं चालेल. पाहिजे तर तुम्ही याला प्लस पण नोट करू शकता, तर लिमिट इंटरचेंज केलं तर प्लस, पण ॲज इट इज राहू द्या, नो प्रॉब्लेम. सो आय इज इक्वल टू मायनस ॲज इट इज 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी इज अ टी मायनस टी क्यूब बाय 3 limit as it is. So I is equal to minus as it is, minus place केला तर -1 -1चा क्यूब बाय 3. हा झाला अप्पर पार्ट. लोअर पार्ट 1 पुट केला तर 1 - 1/3 लोअर पार्ट. -1 -1चा क्यूब मायनस असतो म्हणजे हा झाला +1/3. मायनस हा 1 - 1/3 ॲज इट इज. सो आय इज इक्वल टू मायनस बाहेर आहे, ब्रॅकेट ओपन करून टाकू, मायनस हा +1/3 -1 +1/3. सो आय इज इक्वल टू मायनस 2/3 3 म्हणजे -6 -6 + 2 केला तर -4/3. बाहेरच्या मायनसमुळे त्याचा आन्सर झालं +4/3. जर ह्यामध्येच थोडासा चेंज राहिला असता 2π, तर 2π म्हटलं तर पुढे आता हा 2π. म्हणजेच मग आता ह्या केसमध्ये आपल्याला प्रोसेस ही करावी लागली असती की साईन क्यूब एक्स इज इक्वल टू 0. तर साईन एक्स इज इक्वल टू 0, तर एक्सची व्हॅल्यू इथे फक्त एकच पॉसिबल आहे, पाय. साईन 0 आणि 2π तर आलेलाच आहे, तर त्यामधली व्हॅल्यू लागते ती पाय. तर मग आपण स्प्लिट केलं असतं, 2 इंटिग्रेशन नोट केले असते अलॉंग विथ मॉड्युलस साईन. मॉड्युलस रिमूव्ह केला असता, फक्त असं नोट केलं असतं. इथे काय राहिलं असतं 0 to π मध्ये पॉझिटिव्ह, पाय टू 2π मध्ये निगेटिव्ह. तिथे मायनस घ्यावा लागला असता, म्हणजेच त्याचा आन्सर पॉझिटिव्ह आला असतं. तर हा चेंजेस असू शकतो. नेक्स्ट वन, क्वेश्चन नोट करा. प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन पाहिजे आपल्याला. आठवत असेल तुम्हाला असं काहीतरी एक क्वेश्चन 3 + 8 होता 11चा. हां, जो रेग्युलरमध्ये होता, किंवा 3 + 5 8. इथे 8 आहे. जर मी ही प्रॉपर्टी यूज केली a to b f of x dx, काय आहे प्रॉपर्टी?
ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. चला ह्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आता डायरेक्ट नोट करतो आहे. प्रॉपर्टी जर यूज केली तर 3 to 8 ए प्लस बी. आता ए प्लस बी मी डायरेक्ट नोट करतो. सांगा ए प्लस बी किती झालं? 8 मायनस एक्स डिवाइडमध्ये 8 मायनस ॲज इट इज. इथे काय आलं असतं 8 मायनस एक्स अंडर रूट प्लस 8 मायनस एक्स डी एक्स. सो फायनली आन्सर 3 to 8 8 मायनस एक्स डिवाइडमध्ये ओनली एक्स प्लस 8 मायनस एक्स डी एक्स. सो हा आपला क्वेश्चनचं इक्वेशन 1 होतं. हे झालं 2. दोघांना ॲड करणार बाय सो हा झाला आय प्लस आय. दोघांचा बेस सारखाच आहे 3 to 5. बेस ऑफ बोथ एलिमेंट आर सेम. बेस आहे रूट 8 मायनस एक्स प्लस 8 रूट एक्स आणि फर्स्ट याच्यात आलेलं आहे रूट एक्स. सेकंड इक्वेशनमध्ये आला आहे 8 मायनस एक्स डी एक्स. तर हे कॅन्सल. रिमेनिंग आहे 1. 2i इज इक्वल टू 3 to 5 1 dx. सो 2i इज इक्वल टू डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊया. 1चं इंटिग्रेशन असतं एक्स लिमिट ॲज इट इज. सो 2i इज इक्वल टू 2. सिंपल स्ट्रक्चर आहे. अगदी ओरली सॉल्व होऊ शकतं आहे. म्हणजे काहीच करणं एक्झाममध्ये डायरेक्टली दिसतंच आहे काय येणार आहे. कॅन्सल झाल्यावर काही स्टेपच नोट करायचे आहे. त्यासारखंच पॅटर्न आहे. चेक करा जरा. म्हणजे क्वेश्चन नोट करा पण थोडंसं इमॅजिन करा. लिमिट आहे 0 to π/2 आणि आलेलं आहे साईन कॉस म्हणजे आलाइड अँगल. तर काय चेंजेस होईल? हा साईनचा काय होऊन जाईल कॉस, हा साईन. इथे पण तेच बेस सेम. ॲडिशन केली तर 300 साईन एक्स होता, तिथे आला आहे 300 कॉस एक्स. दोघे ॲडिशन झाले 600. हां म्हणजे 400 होऊन जाईल. हां 400 कॉमन घेऊन आन्सर भेटून जाईल. So by using property है 0 to a f of x dx. Zero to a minus x dx. So याच्या अकॉर्डिंग I is equal to 0 to π/2 300. आता हे ॲक्च्युली नोट करण्याची गरज नाही. π/2 मायनस एक्स म्हणजे तो काय असेल कॉस एक्स. 100 कॉस π/2 मायनस एक्स डिवाइडमध्ये साइन π/2 मायनस एक्स कॉस
ॲक्च्युली ही स्टेप आपण डायरेक्ट नोट करतो. सो फायनली I is equal to 0 to pi by 2 हे येतं आहे 300 cos x प्लस 100 टर्म्स ऑफ साइन एक्स आणि याच्यामध्ये झाला हा कॉस ऑफ एक्स प्लस साइन ऑफ एक्स डी एक्स. हे आहे इक्वेशन नंबर 2. बाय ॲडिंग इक्वेशन 1 प्लस 2. सो हा झाला ट्वाईस आहे. दोघांचा बेस सेम, दोघांचा बेस सेम असल्यामुळे डायरेक्ट ॲडिशन. सो बेस आहे साइन एक्स प्लस कॉस एक्स, न्यूमॅरेटरमध्ये 300 साइन एक्स प्लस 100 कॉस एक्स. पुढचं लागल्यास ॲक्च्युली एवढा पार्ट होता प्लस मी त्याला सेपरेट नोट करा किंवा ॲट अ टाईम नोट करा. ठीक आहे, ॲट अ टाईम डायरेक्ट नोट केलं असतं तर डायरेक्ट 400 कॉमन घेऊन आन्सर आला असतं. सो हा झाला 400 साइन एक्स 400 ऑफ कॉस एक्स डिवाइड बाय साइन एक्स कॉस एक्स. सो 400 कॉमन, बाकी कॅन्सल. 1चं इंटिग्रेशन एक्स, लिमिट पुट करणार, लिमिट आहे 0 to pi by 2. सो ट्वाइस I इज इक्वल टू साइन प्लस कॉस साइन प्लस कॉस. सो ट्वाइस I किंवा यालाच आपण आता 200 नोट करू शकतो. I इज इक्वल टू 200 1 dx. झिरो टू pi by 2. पुढचं नोट करा. हे बेसिक क्वेश्चन होते, बट प्रॉपर्टी यूज कशी करायची हे आता ऑलरेडी आपण पाहिलं आहे. हा क्वेश्चन घ्या महत्त्वाचा. I1 is equal to f of x be the positive for real x if 1 minus h 2h हे फंक्शन दिलेलं आहे आणि I2 हे फंक्शन आहे वेअर 2h minus 1 greater than 0 then I1 by I2 आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे, ऑब्झर्वेशन करा. I1 I2 तर दिलेलं आहे, नो प्रॉब्लेम. लिमिट वेगवेगळं आहे, म्हणजे असं समजून घ्या A to Bचं लिमिट आहे. सर्वात महत्त्वाचं याला पाहून आपल्याला समजलं पाहिजे की आन्सर ह्या टाईपमध्ये येत आहे.
आन्सरमध्ये हायली पॉसिबिलिटी की नंबर येणार आहे. नंबर आहे ना 3 ऑप्शन, एक एच आहे. म्हणजे याचं मिनिंग काय, ज्यावेळेस हे डिवाईड झाले त्यावेळेस ते कॅन्सल झाले, नंबर बाकी राहिला फक्त. म्हणजे आता याच्यात एकच ऑप्शन आहे, डिवाईड झाले म्हणजे हे दोघी सेम आले पाहिजे तरच ते कॅन्सल होतील ना, सेम आले पाहिजे. तुम्ही विचार करा, सेम येण्यासाठी थोडंसं जर ह्या दोघांची ॲडिशन केली तर काय येईल 1. आणि प्रॉपर्टी काय राहते ए प्लस बी मायनस एक्स, म्हणजे काय येईल एक्सच्या जागी 1 मायनस एक्स. इथे तोच आहे ना पहा 1 मायनस एक्स दिसतोय. म्हणजे कोणती प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, ए प्लस बी. पहिले प्रॉपर्टी नोट करा. बाय युजिंग a to b f of x dx integration of a plus b minus x dx a to b. प्रॉपर्टीच्या नुसार ए प्लस बी मायनस एक्स, फक्त एक प्रोसेस मी करून दाखवतोय म्हणजे ती सर्वच ठिकाणी नोट करण्याची गरज नाही. पाहता जरा, याच्यानुसार ए प्लस बी म्हणजे 1 मायनस एच प्लस एच मायनस एक्स असं येणार आहे ना. प्रत्येक ठिकाणी हे काय नोट करणार नाही आपण. ए प्लस बी काय कॅन्सल, हां, तर काय बाकी राहिला 1 मायनस एक्स. म्हणजे प्रॉपर्टी यूज केल्यावर डायरेक्टली काय नोट करणार ते मी 1 मायनस एक्स. आता मी हे बाजूला नोट करून घ्या. सो I1 पहिले I1 ॲज इट इज नोट करतो आहे 1 मायनस एच 2h एक्स एफ ऑफ एक्स 1 मायनस एक्स, ठीक आहे, डी एक्स. सो बाय युजिंग I1 is equal to 1 minus h 2h. पाहता चेंजेस काय होतात. एक्सच्या जागी कोण येणार आहे ते आलं आहे, ते नोट केलं आपण. आता डायरेक्ट प्रॉपर्टीच्या नुसार इथे काय असणार आहे 1 मायनस एक्स, ते पूर्ण फंक्शन. लागल्यास थोडंसं एक स्टेप जास्त जाईल पण तसं नोट करून घेऊ. 1 मायनस एच प्लस एच मायनस एक्स, म्हणजेच तो फक्त एक बाकी राहील एफ. परत सेम 1 मायनस एच प्लस एच मायनस एक्स. मल्टिप्लायमध्ये 1 मायनस परत एक्सच्या जागी तेवढी प्रोसेस करावं लागेल. ती प्रोसेस डायरेक्ट नोट केला असता तर 1 मायनस एक्स आला असता. 1 मायनस एच प्लस एच मायनस एक्स, हा ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, हे गरज नाही होती पण समजण्यासाठी दाखवलं आहे. डायरेक्ट आता आन्सर I1 इज इक्वल टू 1 मायनस एच 2h, याच्यामध्ये बाकी राहतो 1 मायनस एक्स एफ ऑफ, इथे बाकी राहतो आहे 1 मायनस एक्स. आणि हे तर कॅन्सल झाले. पहिली गोष्ट, हा 1 जर मध्ये गेला मायनसमध्ये गेला तर +1 -1 कॅन्सल, फक्त एकच फंक्शन बाकी राहतो आहे एक्स डी एक्स. आफ्टर युजिंग प्रॉपर्टी यूज केली तर इक्वेशन देतात. इक्वेशन दिल्यात तर दोघांचं हे स्ट्रक्चर सारखं आलं आहे, फक्त हे वेगळं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲडिशन करणार तर हा पार्ट कॉमन होऊन जाईल. कॉमन झाला तर काहीतरी इक्वेशन 2 ला कनेक्ट असणार आहे, कारण की आपण इक्वेशन 1 सिम्प्लिफाय केलं आहे. सो ॲडिंग इक्वेशन 1 + 2, हा झाला ट्वाईस आहे. इंटिग्रेशनमध्ये 1 मायनस एच दोघांमध्ये कॉमन जो पार्ट आहे तो कॉमन घेतो आहे मी. एफ ऑफ एक्स 1 मायनस एक्स, काय बाकी राहिला याच्यात, बाकी राहिला एक्स है ना. कॉमन म्हटलं तर हा पार्ट बाहेर आला आहे. प्लस दुसरा पार्ट काय बाकी राहिला आहे 1 मायनस एक्स.
डी एक्स. तर पुन्हा याच्यामध्ये हा एक्स कॅन्सल, म्हणजेच फक्त एवढं स्ट्रक्चर बाकी राहिलं. ट्वाईस आय इज इक्वल टू 1 मायनस एच टू एच एफ ऑफ एक्स 1 मायनस एक्स. ठीक आहे, हे आलं आहे. सो फायनली आपल्याला आता पाहिजे हा I1 होता, इथे पण I1 आहे. हा पाहिजे तर हा 2 तुम्ही डिवाइड करू शकता, पण ॲज इट इज राहू दे. सो आता फायनली रिक्वायरमेंटनुसार आपल्याला आन्सर पाहिजे. रिक्वायरमेंट ही आहे की I2 पाहून घ्या जरा, I2 आणि I1 सारखा आला आहे, सेम आला ना डायरेक्ट, आणि ते सेमच पाहिजे होते. I1 प्लस डिवाइड बाय I2 जर आपल्याला करायचं असेल, हां डायरेक्ट पुट करून टाका तरी पण चालेल, तरी पण आन्सर आहे, डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. सो याला मग इक्वेशन द्या, इक्वेशन 1 2 3, हा 3. सो हे इक्वेशन याच्यात प्लेस करून टाकतोय. फ्रॉम इक्वेशन 3 डायरेक्ट नोट करून टाकू, म्हणजे जे दिलं आहे तेच भेटून जाईल, डिवाइड करण्याची पण गरज नाही. ट्वाईस I1 इज इक्वल टू हा काय पार्ट मग I2. सो I1 इथे फक्त I1 डिवाइड बाय I2 पाहिजे, तर ही टर्म इथे डिवाइड, तर हा 1/2 होऊन जाईल. हे आलं आहे, हे नोट केलं फ्रॉम इक्वेशन 3. आपल्याला रिक्वायर्ड होता I1 डिवाइड बाय I2, तर ह्या साईडला बाकी राहिला 1/2. सो अशा टाईपचे क्वेश्चन लक्षात राहते, प्रॉपर्टी बेसिस असतात. पुढचाही क्वेश्चन त्यासारखाच आहे, विचार करणार. बाकी कोणाचं आहे? Let f and g be the continuous function on interval 0 to a. 0 to a. पहा इंटरवल आहे 0 to a. Such that f of x is equal to f of a minus x and g of x plus g of a minus x is equal to 4. Then आपल्याला याचं इंटिग्रेशन विचारलं आहे ऑप्शनमध्ये. ठीक आहे, ऑप्शन थोडेसे क्लिअर दिसत नसतील तर हे 0 to aच लिमिट आहे सर्वांचं. 0 to a. एक जनरल लिंक करायचं फक्त लक्षात राहू द्या. लिमिट काय आहे फंक्शनचं, याचा आन्सर पाहिजे 0 to a. लिमिट आहे, प्रॉपर्टी तर यूज करणारच आहे. प्रॉपर्टी काय असती, a मायनस एक्स, म्हणजे एक्सच्या जागी काय येणार आहे a मायनस एक्स. a मायनस एक्स कुठे दिसतो का पा, बस झाला आन्सर. म्हणजे आजूबाजूचे एलिमेंट यूज करणार, जसे दिले त्याच्यानुसार काहीतरी भेटेल. नाव क्वेश्चन आपल्याला देन याचा आन्सर विचारलाय आणि दिलेलं फंक्शन एक्स्ट्रा आहे. एफ ऑफ एक्सला तुम्ही नोट करू शकतायत एफ ऑफ ए मायनस एक्स. हे आपलं इक्वेशन 1 जे हेल्प करेल. ॲज वेल ॲज याची व्हॅल्यू दिलेली डायरेक्ट जी ऑफ एक्स प्लस जी ऑफ ए मायनस एक्स. हे जर इन द ओके हे स्ट्रक्चर जर तुम्हाला भेटलं ऑन द वे, तर त्याचा आन्सर पण दिलेला आहे 4. सो ऑप्शनमध्ये नंबर पण त्याच्या बेसवर येऊ शकतो, किंवा हे भेटलं पाहिजे काहीतरी. सो आता फायनली आपला क्वेश्चन आहे आय इज इक्वल टू 0 to a एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स डी एक्स. हा आपला क्वेश्चन.
So by using property, zero to a f of x dx is equal to 0 to a f of a minus x dx. ठीक आहे. सो क्वेश्चनच्या अकॉर्डिंग आपला क्वेश्चन 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स जी ऑफ ए मायनस एक्स डी एक्स असं आलं आहे. तर जनरली आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन असं काही करतो, पण हे आलं आहे बाय युजिंग प्रॉपर्टी, हे आलं आहे. बट यांना ॲड केलं तर दोघी वेगळे आहेत, पण त्यासाठीच त्यांनी हे सपोर्टिंग दिलं आहे. सर्वात महत्त्वाचं आन्सर कशात पाहिजे. हां, जर एफ ऑफ एक्स पाहिजे तर हा एफ ऑफ एक्स ॲज इट इज राहू देणार. याच्यात काय कन्वर्ट होऊ शकतं आहे, जर याच्यात पाहिलं एफ ऑफ ए मायनस एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स आहे. सो आपल्याला एफ ऑफ एक्स लागणार आहे, म्हणून हा जो पार्ट आहे हा आपण नोट करतो आहे फ्रॉम इक्वेशन 1. आय इज इक्वल टू 0 टू ए एफ ऑफ एक्स. पाहतो ऑप्शनमध्ये एफ ऑफ एक्स लागणार होता, मी याला एफ ऑफ एक्स बनवला. ही टर्म ॲज इट इज तिच्यासाठी ऑप्शन आहे. पाहिजे तर मी जी ऑफ एक्स मायनस 4 असं नोट करू शकतो, पण टेम्पररी राहू दो, कारण की दोघांना ॲड केल्यानंतर काय भेटतं ते चेक करूया. ही झाली इक्वेशन 2. जर दोघांना ॲड केलं तर कोण कॉमन, एफ ऑफ एक्स. ब्रॅकेटमध्ये कोण बाकी राहील, जी ऑफ एक्स प्लस 4. झाला आन्सर 4 टाईम. आणि सर्वात महत्त्वाचं इंटिग्रेशन पण ॲज इट इज आहे ना, म्हणजे इंटिग्रेट वगैरे पण काही करण्याची गरज नाही. सो आधीचा क्वेश्चन यासारखाच होता. बाय युजिंग इक्वेशन 1 प्लस 2 ॲड केला तर हा झाला ट्वाईस आहे. 0 टू ए दोघांमध्ये कॉमन आहे एफ ऑफ एक्स. सो बाकी काय राहिलं आता हे डायरेक्ट नोट करतो आपण. ॲडिशन केलं तर एफ ऑफ एक्स कॉमन, तर जी ऑफ एक्स बाकी राहिला प्लस जी ऑफ ए मायनस एक्स बाकी राहिला. ह्या दोघांमध्ये ही टर्म कॉमन. सो याचंच मिनिंग आहे, हे आपण नोट केलं तर इक्वेशन 2 इथे नोट करून घ्या. हे कुठनं आलं आहे, फ्रॉम याला नंबर्स इक्वेशन 1च्या अकॉर्डिंग आलं होतं. सो आता हे स्ट्रक्चर फ्रॉम इक्वेशन नंबर 2 ट्वाईस आय किंवा आय पण डायरेक्ट नोट केलं असतं. 0 टू ए एफ ऑफ एक्स याची व्हॅल्यू किती आहे, 4 डी एक्स. सो आय इज इक्वल टू आपल्याला भेटतो हा 2, त्याला 2ने कॅन्सल करून टाकेल. 0 टू ए ऑप्शनच्या नुसार हा 2 बाहेर एफ ऑफ एक्स डी एक्स. नेक्स्ट बाकी कोणाचं. हा क्वेश्चन ऑलरेडी आपण सॉल्व केला होता. इवन ऑड फंक्शन, फक्त प्रॉपर्टी यूज केली, दोघांना ॲड, त्याच्यानुसार कॅन्सलेशन झाले ते. ठीक आहे ना, म्हणजेच अपोजिट झालं होतं ना लास्ट लेक्चरमध्ये सॉल्व केलेलं आपण. नेक्स्ट वन, प्रॉपर्टी बेस पहिले क्वेश्चन कंप्लीट करून घेऊ. आता ऑलरेडी आपण पाहतोच आहे. हा 0 to 1
1 मायनस एक्स डिवाइड बाय एक्स. या क्वेश्चनला पहिली गोष्ट आपण असं नोट करू शकतो लॉगमध्ये. हाच पॅटर्न टॅनमध्ये पण आपण सॉल्व केला आहे. जर प्रॉपर्टी यूज केली तर ज्या ठिकाणी एक्स आहे तिथे येईल 1 मायनस एक्स. जिथे 1 मायनस एक्स आहे तो होऊन जाईल एक्स. सो आता डायरेक्ट नोट करूया. इथे 1 मायनस एक्स आणि इथे फक्त एक्स आहे. ठीक आहे, आता मी डायरेक्ट नोट केलं किंवा डायरेक्ट म्हणण्यापेक्षा ते सिम्प्लिफाय तेच असेल. एक्सच्या जागी 1 मायनस एक्स आला, मायनसमध्ये गेला तर 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल, एक्सचा मायनस एक्सचा प्लस एक्स होऊन जाईल. सो हे स्ट्रक्चर आलं आहे. जर दोघांना ॲड केलं 1 प्लस 2 बाय, सो 2i इज इक्वल टू 0 टू a 0 टू 1 लॉग. फर्स्ट स्ट्रक्चर होतं 1 मायनस एक्स बाय एक्स, दुसरा आहे लॉग एक्स डिवाइड बाय 1 मायनस एक्स डी एक्स. लॉगच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग 0 टू 1 लॉगची प्रॉपर्टी यूज केली तर हे दोघी मल्टिप्लाय होऊन जाते. ठीक आहे, तेच येणार आहे. डायरेक्टली काय होतं, काय 1 बाकी राहतोय. 1 लॉग 1 ह्याच जागी जर टॅन राहिला असता आणि इथे पाय बाय 2 राहिला असता, टॅनचा कॉट झाला असता लॉग ऑफ टॅन. तर असा पण क्वेश्चन आहे. ठीक आहे, याचा आन्सर आता डायरेक्ट आपण नोट करतोय 0. क्वेश्चन नोट करा. पहिला एक तर फॅक्टराईज करा, पण तसं पण करण्याची गरज नाही. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर 6 मायनस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. किंवा तुम्ही त्याला एक्स मायनस 6 नोट केला तरी पण सारखाच असतो. पण मी त्याला 6 मायनस एक्सच घेतो आहे, दोघी सेम असतात. पण तुम्ही विचार करा, हा 6 आणि हा 6 काय लिंक करतोय का? झालं ना प्रॉपर्टी डायरेक्ट ॲडिशन करून. तर हे नोट करा. I इज इक्वल टू 2 to 4 लॉग, हा फक्त एक्स स्क्वेअर आहे. ज्यावेळेस प्रॉपर्टी यूज करणार तर तो होऊन जाईल 6 मायनस एक्सचा स्क्वेअर. म्हणजे न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर बरोबर सर्व सारखे बनतील. लॉग एक्स स्क्वेअर प्लस लॉग 6 मायनस एक्सचा स्क्वेअर. सो बाय युजिंग zero to a f of x dx is equal to 0 to f of a minus x dx.
2 to 4 log a plus b 6 minus x ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडमध्ये log 6 मायनस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस log इथे फक्त एक्स भेटेल, एक्सच्या जागी 6 मायनस एक्स घेतला तर तो कॅन्सल होऊन जाईल dx. हे होतं आपलं इक्वेशन नंबर 1 बाय युजिंग प्रॉपर्टी 2. दोघांना ॲड केलं, दोघांचा बेस सेम, कॅन्सल 1 4 मायनस 2 1चं इंटिग्रेशन x 4 मायनस 2 म्हणजे 2i इज इक्वल टू 2. So by adding equation 1 plus 2, 2i is equal to 2 to 4 log x square 6 minus x चा स्क्वेअर डिवाइड मध्ये log x square plus log हे कॅन्सल 1चं इंटिग्रेशन x ऑब्झर्वेशन करा, लॉगची प्रॉपर्टी यूज केली असते. म्हणजे क्वेश्चन, अजून एक क्वेश्चन आहे, लॉग ए प्लस लॉग बी काय असतो, लॉग ए इंटू बी, म्हणजे हा एक्स स्क्वेअर ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय झाला असतं, तर असं स्ट्रक्चर बनलं असतं. क्वेश्चन तोच, म्हणजे नंबर थोडेफार चेंज आहेत, तर प्रॅक्टिससाठी फक्त नोट करून घ्या. एक स्टेप नोट करायचे, काय कॉमन, एक्स स्क्वेअर कॉमन, तर बाकी राहतो आहे 16 मायनस 8x प्लस एक्स स्क्वेअर, बाकी सर्व सेम. सो आय इज इक्वल टू, ह्या दोन स्टेप नोट करून घ्या, बाकी जागा सोडून द्या, तेच आहे. आन्सर पण इवन सारखंच येईल, कॅन्सल झाला. 3 minus 1 is a 2, 2i is equal to 2 असेल. log x square plus log 16 minus 8x plus x square. ठीक आहे, बाकी पुढची प्रोसेस सेम. प्रॉपर्टी यूज केली तर डायरेक्ट न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल, आन्सर तुम्हाला 1च भेटेल. Next one. मायनस पाय बाय 4 टू प्लस पाय बाय 4, साईन जसा इनवर्स असतो तसा हा आहे साईन रेस टू मायनस 4x. ठीक आहे, पहिली गोष्ट इवन ऑड पण चेक करण्याची गरज नाही, 0 तर नाही. जर इवन ऑड चेक करायचं म्हटलं तर याला असं चेक करावं लागेल, 1/sin रेस टू 4, हे तेच आहे त्याचं मिनिंग. जर ए रेस टू मायनस 1 असेल तर पाहिजे तर मायनस, पाहता याच्यामध्ये मायनस एक्स प्लेस केला तर हे वेगळं स्ट्रक्चर आहे, म्हणजे ॲज इट इजचं नाही भेटत आहे, लक्षात असू द्या. म्हणजे
ॲक्च्युली फंक्शन ॲज इट इज भेटलं पाहिजे. मायनस एक्स तो इवनच भेटतो, मायनस म्हटलं तर इवन म्हणजे 2 मी नोट करू शकतो आहे. 2च्या बेसवर पण म्हणजे इवन फंक्शनने पण सॉल्व्ह होईल, पण त्याला आपण असंही केलं तरी चालेल. 1 अपॉन साईन रेस टू 4x इवन फंक्शन आहे, पाहिजे तर तुम्ही लिमिट चेंज करू शकता. मायनस π/4 टू π/4. ठीक आहे, काय करायचं, E1नी सॉल्व करायचं. E1नी सॉल्व केलं तर असं होऊन जाईल 0 टू π/4. नाही पण केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, बरं. मग आता हा पार्ट तर झाला, पण याच्यात साईन रेस टू 4 आहे, तर एक काम करतो आपण, कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स मायनसचा प्लस झाला साइन स्क्वेअर 1 अपॉन कॉस स्क्वेअर 1 अपॉन I इज इक्वल टू 2 0 टू π/4 कोसेक स्क्वेअर एक्स, आणि याला पण मी आता कोसेक स्क्वेअर एक्स नोट केला आहे. सो आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स काय असतो, कोसेक स्क्वेअर एक्स. तर हे यूज केलं तर काय भेटतं का चेक करूया. I इज इक्वल टू 2 0 टू π/4 कोसेक स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स dx. पण पर्पज हा होता की सबस्टिट्यूशन झालं पाहिजे, कारण की डायरेक्ट तर सॉल्व नाही. आता चेक करा, असं एक फंक्शन प्रेझेंट आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह पण प्रेझेंट आहे. कोसेक स्क्वेअरचा किंवा कोसेकचा डेरिव्हेटिव्ह कॉट असतो, एक जनरल आहे. हे तर भेटणार 1 प्लस भेटलं पाहिजे, असं भेटेल का नाही. कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स असतो. झालं आन्सर, सबस्टिट्यूशन आहे. एक बाजूला आयडेंटिटी नोट करा. ठीक आहे, प्रोसेस तीच केली. 2 साईनच्या टर्म्स नोट करून घेतल्या. इथे फक्त नोट करून घ्या, हा आहे E1 फंक्शन. सो पुट कॉट ऑफ एक्स इज इक्वल टू टी, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू फक्त dt मायनसमध्ये नोट केला. हे आलंय. लिमिट चेंज. x is equal to 0 to π/4 t is equal to a cot of x. cot 0 0 tan 0 इन्फिनिटी आणि हा 1. ठीक आहे. सो I इज इक्वल टू -2 dt 1 प्लस टीचा स्क्वेअर लिमिट इन्फिनिटी टू 1. कॉस साइन अपॉन कॉस अपॉन साइन 0 0. ठीक आहे, चला ह्याचं इंटिग्रेशन I इज इक्वल टू -2 1 म्हणजे हा झाला t
टी क्यूब बाय 3 लिमिट पुट केल्यावर काय होईल? इन्फिनिटी प्लस आन्सर काय येतं? इन्फिनिटी येतं आहे. ॲडिशन होईल ना. नाही मग इवन आहे फंक्शन, डायरेक्टच सॉल्व करावं लागेल. डायरेक्ट म्हणजे एवढं चेंज आहे, लिमिट π/4 कॅरी करा, याच्यानेच होईल. हा 2 येणार नाही, हा 2 फक्त रिमूव्ह केला आहे. त्या इन्फिनिटीचा रोलच ॲक्च्युली आलं पाहिजे होतं, चेक करावं लागेल त्याला असं पण, कारण की त्याच्यात काही चेंजेस नाही. सो π/4 लिमिट ॲज इट इज आहे, नंतर आपण चेंज करणार. लिमिटच्या अकॉर्डिंग -π/4. हां याच्यात पहा आता कॉट. सो याचा आन्सर किती येईल? कॉट आहे ना, नॉर्मल कॉट आहे. कॉट इनवर्स नाही, इनवर्स राहिला तर पाय मायनस असतं. सो कॉटमध्ये बाहेर मायनस येऊन जाईल, तो -1 होऊन जाईल. सो असेल -1 to 1. लिमिट -1 to 1. फक्त 2 पण तो घेण्याची गरज नाही होते. सो फायनली आन्सर I is equal to 1 प्लस मायनस dt आलेला आहे, मायनस. बाहेर -1 प्लेस केला तर 1/3 मायनस लोअर लिमिट -1 -1/3. ठीक आहे. I is equal to 1 + 1/3 + 1 + 1/3 मायनस 2 + 2/3 मायनस 6 7 8/3 मायनस 8/3. पुढचा क्वेश्चन आहे. लिमिट -3 to +3 आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मग आता याच्यात असं काहीच करण्याची गरज नाही. ॲक्च्युली लिमिट वेगळं राहिलं असतं तर काय केलं असतं, साईनची एक टर्म बाहेर घेतली असती, साईनचं पॉवरमध्ये 3 आलं असतं, 6 आला असता, म्हणजे 2ची पॉवर 3 नोट करून मग कॉस कन्वर्ट करून सर्व झालं असतं. पण एवढं काहीच करण्याची गरज नाही, किंवा ते केलं तरी पण सेम येणार आहे. जर आपण याला फंक्शन घेतला, पहा कोणत्या टाईपचा फंक्शन आहे, ऑड, आणि हा इवन, म्हणजे मायनस बाहेर येऊन जाईल. सो डायरेक्ट ऑड फंक्शन भेटेल. sin x raised to 7 cos x raised to 16 f of -x sin -x raised to 7 cos -x raised to 16. सो याचा आन्सर येतो आहे -sin x raised to 7 आणि हा पॉझिटिव्ह राहील. सो आपल्याला भेटतं आहे f of -x is equal to -f of x. That is odd.
तर हेही चेक करा जरा. ऑड इव्हनचा एक क्वेश्चन असतो, लक्षात राहू दे. लॉग 1/2 आहे, यालाच काय नोट करणार. तर हे स्ट्रक्चर आहे मायनस लॉग 2, म्हणजेच काय, इवन ऑड. साइन ई रेस टू एक्स मायनस 1 डिवाइड बाय ई रेस टू एक्स प्लस 1. जर मायनस प्लेस केला, साइन ई रेस टू मायनस एक्स प्लस मायनस 1 ई रेस टू मायनस एक्स प्लस 1. सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू, याला थोडंसं सॉल्व करावं लागेल. हा झाला 1 अपॉन ई रेस टू एक्स मायनस 1 बाय ई रेस टू एक्स प्लस 1. एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू साइन, हा झाला 1 मायनस ई रेस टू एक्स डिवाइड बाय 1 प्लस ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स कॅन्सल. सो रिअल फंक्शनपेक्षा थोडंसं चेंजेस झाले. फक्त काय मायनस साईन पाहिजे बाहेर. सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू, मायनस जर डायरेक्ट बाहेर घेता येईल साईनच्या मध्ये. जर इथे कॉस राहिला असता तर कॉस, साईनच्या जागी कॉस राहिला असतं तर इवन की ऑड फंक्शन, इवन. मग सॉल्व करावं लागलं असतं. फक्त याच्यामध्ये मायनस साईन कॉमन घेतली, बाकी सर्व सेम. सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स, दॅट इज ऑड फंक्शन. जनरली ऑड इवन आणि तो एक पॅटर्न नाही होता सुरुवातीलाच, डायरेक्ट π/4 आन्सर येतं. म्हणजे ह्या दोघांना मिळून एक क्वेश्चन असतो, प्रत्येकाच्या शिफ्टमध्ये असतो. 3 क्वेश्चनमधला एक क्वेश्चन तो राहतो आणि बाकी सोल्युशन दे. आता पहा याच्यात पण एक क्वेश्चन मी तुम्हाला अल्टर नोट करून दिला होता. कॉस बाय साईन, साईन इथे आला तो पॉवरला गेला. पॉवर काही पण असू द्या, आता ते डायरेक्ट π/2 मुळे काय होऊन जाईल, चेंजेस. आन्सर π/4. ठीक आहे, डायरेक्ट पॅटर्न आहे. फक्त दाखवून देतो PDF तुम्हाला भेटून जाईल. यालाच 1 प्लस कॉस अपॉन साइन रेस टू 101 dx. सो हे स्ट्रक्चर बनतं डायरेक्ट साइन रेस टू 101 डिवाइड बाय साइन 101 कॉस 101. नेक्स्ट क्वेश्चन. ऑब्झर्वेशन करा. पण प्रत्येक एक लक्षात राहू द्या, 90% क्वेश्चन तर प्रॉपर्टी बेस असतात. पण प्रॉपर्टी कधी यूज करतात, ज्यावेळेस सोल्युशन येत नसेल तर. जसं आता याच्यात समजून घ्या, तुम्ही प्रॉपर्टीचा यूज केला, काय फायदा आहे का. एक्सच्या जागी 2 - x. सिम्पल डायरेक्ट दिसतं स्ट्रक्चर. हा कोणता फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स. किंवा अजून पुढचं काय भेटेल ते पाहूया. लॉग दिसतो याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट याला स्प्लिट करून टाकू. लक्ष द्या, 0 to 2 3x डिवाइड बाय x² प्लस 4 dx प्लस 0 to 2 1 डिवाइड बाय x² प्लस 4 dx. याचा आन्सर डायरेक्ट येऊन जाईल. याचा आन्सर काय, टॅन इनवर्स. टॅन इनवर्सचा ना तो फॉर्म्युला. ठीक आहे, लिमिट वगैरे पुट करून टॅन इनवर्सची व्हॅल्यू अशी येऊ शकते ना, π/6 π/4 असं काहीतरी भेटेल. हां, इथे आता आपल्याला पाहायचं आहे. इथे थोडंसं मी याच्यामध्येच एक ॲड करतो आहे.
जर याचा डेरिव्हेटिव्ह राहिला असता, काय याचा डेरिव्हेटिव्ह काय, डायरेक्ट असं नोट करा, म्हणजे एक स्टेप काही परत नोट करण्याची गरज नाही. 2x डायरेक्ट याचा डेरिव्हेटिव्ह आहे, ज्याचा आन्सर लॉग असतं. सो आन्सर 3/2 ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आन्सर काय, लॉग ऑफ x² + 4 लिमिट 0 to 2 प्लस याचा आन्सर 1/2 tan इनवर्स x/2. So I is equal to, चला लिमिट पुट करा, अप्पर लिमिट 2 प्लेस केला तर लॉग 2 म्हणजे 4 + 4 8 होऊन जाईल, लॉग 8 मायनस लोअर लिमिट 0 पुट केला तर लॉग 4. हा एक पार्ट झाला, प्लस 1/2 अप्पर लिमिट tan इनवर्स 2/2 मायनस tan इनवर्स 0. सो I is equal to 3/2 लॉगच्या प्रॉपर्टीच्या नुसार लॉग 8/4 प्लस 1/2 tan इनवर्स 1 tan इनवर्स 0 0 असतो, म्हणजे हा किती आला, π/4 - 0. सो हेच आन्सर आहे, 3/2 लॉग ऑफ 2. 2च्या जागी काहीतरी वेगळं दिलं आहे, अच्छा पॉवरला शिफ्ट केलं आहे. सो I is equal to 3/2 log 2, ह्या log 2ची पॉवर ही नंबर आहे का पुढे, नाहीच, ठीक आहे, याची पॉवर ही, आणि हा झाला π/8. सांगा आता, √2ची पॉवर 3. I is equal to log of √2ची पॉवर 3 प्लस π/8. सो लॉग हा झाला 2√2 π/8. काही क्वेश्चन आहे, फक्त प्रॅक्टिससाठी नोट करा, जे तुम्हाला पॉसिबल आहे. द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रल, कोणता टाईप, ॲडजस्टमेंट नाही होणार, वरती एक्स आहे ना, वन नंबर राहिला तर ॲडजस्टमेंट, पार्शल फ्रॅक्शन, पार्शल फ्रॅक्शननुसार ए बीची व्हॅल्यू भेटेल. अजून एक नोट करा, बाकी थोडंफार बाकी आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व केल्यावर स्ट्रक्चर फक्त दाखवून देतो आहे, तेच आहे. ए अँड बी तुम्ही सॉल्व केलं तर बी आणि एचं स्ट्रक्चर हे भेटेल. लॉगची प्रॉपर्टी यूज करून फक्त लिमिट ज्यावेळेस पुट करणार त्यावेळेस हे नंबर वाढून जातील. हा 3 पॉवरला गेला तर 125/64 झाला, तसं आहे. मग लॉगची प्रॉपर्टी यूज करून आन्सर आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन ऑलरेडी आपण सॉल्व केला होता, फक्त इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये सॉल्व केला होता, आठवत असेल काय केलं होतं. हां, तर याला काय मल्टिप्लाय करावं लागेल, 1 u × v चा रूल अप्लाय करायचा.
क्वेश्चन सेमच आहे तो, फक्त त्या ठिकाणी x+1 हा लिमिटने होता. आता लिमिट म्हणजे फायनल आन्सर आल्यानंतर लिमिट अप्लाय करावं लागेल. ज्याचा आन्सर पण पाहून घ्या. नाही होत ना डायरेक्ट रूल, प्रॉपर्टी की रूल. अच्छा 1 + x, 1 + x म्हणजे तो -x log x. पण ॲडिशन करून चेक करणार. ठीक आहे, म्हणजे आता बाय प्रोसेस असं दिलेलं आहे, हे आन्सर आलं पाहिजे. नोट करून घ्या तुम्ही. मेथड ते पण पाहून घे, जे सांगतो डायरेक्ट प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग मॅच होतं का पाहूया. जर ते 1 - x log x, पण 2 टर्म येतीलच ना त्याच्यामध्ये, म्हणजे u × v. डायरेक्ट असा काही फायदा होत नाही ना ॲडिशन वगैरे काही. हे आन्सर आलं पाहिजे 2 log of 2. आता ही नॉर्मल मेथड म्हणजे u × v, त्याच्याने ठीक आहे. नोट करून दाखवा.